फडणवीसांसोबतच्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच एक मोठा निर्णय घेतला जाईल अशी सूचक प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे। गेल्या 12 वर्षांपासून युवा स्वाभिमान पक्ष भाजपसोबत युतीत आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधी येतो याची वाट बघत असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं आहे। लवकरच मला वाटते 4-5 दिवसांमध्ये एक मोठा निर्णय होईल। त्या निर्णयाच्या आधी आमच्या ज्या राजकीय ज्या प्रक्रिया आहे, ज्या युवा स्वाभिमान पार्टीच्या ज्या कोर कमिटीची आहे, बाकीच्या ज्या विषय आहे त्यावर आम्ही सगळे मिळून चर्चा करू आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आणि त्याच्यानंतर मग आम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजी, अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निर्णयावर पॉझिटिव्ह निर्णय पक्षातर्फे घेतला जाईल, त्याच्यामध्ये काही शंका नाही। आपल्याला माहीत आहे की गेल्या 12-15 वर्षापासून मी भाजपसोबत आहे, NDAचा एक घटक आहे आणि पूर्ण ताकदीनं सोबत आहे आणि देशाच्या पंतप्रधानांचं जे काम आहे ते खासदार नवनीत राणासुद्धा प्रभावित आहे आणि अमरावती जिल्ह्याचा विकास आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं जर काम करायचं आहे तर मोदीजींची सख्त जरूरत आहे देशाला आहे। म्हणून मला असं वाटतं की युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्याची किती इच्छा असली की आमच्यासोबत नवनीत राणा राहिला पाहिजे, पण भाजपकडनं जो प्रस्ताव येईल त्यावर नक्कीच एक अध्यक्ष म्हणून आम्ही त्याच्यावर पूर्ण चर्चा करू आणि पॉझिटिव्ह अमित शहाजी मोदीजींचा जो निर्णय आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह आम्ही निर्णय घेऊ। आता कुठलाही राजकीय पक्ष किंवा आज आम्ही सुद्धा युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने निर्णय जर कुठला घ्यायचा आहे तर आम्हालाही असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो आमच्यासाठी अंतिम निर्णय आहे। आम्ही ज्या पद्धतीनं आमच्या बाजू सगळ्या मांडलेल्या आहे, आमची जी सत्यता आहे ती सगळी पातळून कास्ट स्क्रुटनी कमिटीने आमच्या फेवरनी 3 वेळा रिझल्ट दिलेला आहे। म्हणून मला असा विश्वास आहे कायदेशीर सगळ्या बाजू मजबूत असल्यामुळं नक्की आम्हाला न्याय मिळेल, पण न्याय मिळेपर्यंत मला असं वाटतं आम्ही सुद्धा वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये आहे आणि ते सुद्धा वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये असतील।